दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. हे जे प्रश्न आहेत तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील, कारण प्रश्नासोबत आपण जीएस आहे त्याची सुद्धा तयारी करत असतो आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व विषय आपण यामध्ये घेतलेले आहेत. चला तर मग आजचा आता प्रश्न पाहू. प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच, असा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये काय असते, आपल्याकडे वेळ नसते आणि शॉर्टकट मध्ये उत्तर कसं काढावं हे सुरुवातीला सांगते आणि त्याच्यानंतर डिटेल माहिती पाहू. ठीक आहे. आता यामध्ये ऑप्शन मध्ये तुम्हाला वरीलपैकी सर्व ऑप्शन आहे का? नाही. म्हणजे यामध्ये काहीतरी आहे जे एलिमिनेट करायचं आहे. आता बघा, यामध्ये आपण बघतो ABCDE असे 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये आपण बघतो ए काय सांगते, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. ब सांगते, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. सी सांगते, राज्य सर्व धर्मांना समान समजते. डी सांगते, सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. ई आहे की कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण म्हणजे शिकवण देण्यास स्वतंत्र आहेत. आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता, धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माचा पक्ष न घेणारा किंवा धर्मावर आधारित नसलेला, याला आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष. प्रामुख्याने आर्टिकल 25 ते 28 दरम्यान आणि तसेच प्रियांबल आहे म्हणजे प्रस्तावना आहे, त्याला सरनामा असं म्हणतो, मध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ दिला आहे. कारण 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली होती. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो, लघु संविधान सुद्धा म्हणतो या घटना दुरुस्तीला. 1976 मध्ये धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो आपल्या प्रस्तावनेमध्ये संविधानाच्या सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आला. त्यामध्ये तसं बघितलं तर आधी सुरुवातीपासूनच याचा उल्लेख आहे, मात्र स्पष्ट उल्लेख किंवा स्पष्ट शब्द कधी ऍड करण्यात आला, 42व्या घटनानुसार स्पष्ट शब्द ऍड करण्यात आला. मग आता तुम्हाला समजलं इथं की धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माला विशिष्ट स्थान नसणे असं आपण म्हणू शकतो. मग आता मला सांगा की यामध्ये ए स्टेटमेंट आहे, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. हे स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे. मग आपल्याकडे वेळ नसतो, अशा वेळेस आपण पटापट एलिमिनेशन मेथडचा वापर करावा. ए याच्यामधून एलिमिनेट करा. ए गेला म्हणजे 1 आणि 3 ऑप्शन निघून जाईल, बरोबर आहे. मग आता मला सांगा, बी आणि डी ऑप्शन 2 आणि 4 मध्ये यापैकी आपलं उत्तर असणार आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि बी आणि डी ऑप्शन आपल्याला बघायचं कामच नाही कारण ते बरोबरच आहे. फक्त आपल्याला सी ऑप्शन बद्दल पाहायचंय. मग सी काय सांगते, राज्य सर्व धर्मांना समान समजते. मग बरोबर आहे, कारण भेदभाव करत नाही याचा अर्थ काय आहे, समान समजते, म्हणजे सी सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ बी सी डी हे बरोबर आहेत. मग ई का चुकीचं आहे? ई काय सांगितलेलं आहे, कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण म्हणजे शिकवण देण्यास स्वतंत्र आहेत. हे कसं आहे? चुकीचं आहे, कारण कोणत्याही अपवादाशिवाय म्हटलेलं आहे. मात्र अपवाद आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये काही कलमे आहेत त्यामध्ये पाहायला मिळतो.